नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत। संध्याकाळी आपल्याला चहाऐवजी जर कॅफेसारखी कोल्ड कॉफी मिळाली, घरच्या घरी तयार करता आली तर किती मजा येईल। चला तर मग सुरू करूया। प्रथम एका कपामध्ये कॉफी 2 टीस्पून घ्या। गरम पाणी अर्धा कप घ्या। आता आपल्याला हे मिश्रण एकत्रित हलवायचं आहे। व्यवस्थित कॉफी त्या गरम पाण्यात विरघळली पाहिजे। कॉफी छान विरघळलेली आहे। 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे। आता साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवा। आता साखर विरघळलेली आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला ही कॉफी ओतायची आहे। 150 मिली दूध वापरायचं आहे। हे फुल फॅट दूध आहे। व्हॅनिला आईस्क्रीम 2 चमचे टाकायचे आहे। इथे आपण बर्फाचा वापर करणार नाही, बर्फामुळे कोल्ड कॉफी पानसट लागते। आता ब्लेंडरने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं ब्लेंडर आपल्याला चालवायचं आहे, त्याच्यामुळं फेस तयार होईल। आता फेस छान तयार झालेला आहे। आता आपण कॉफी सर्व करायला घेऊया। त्यासाठी आपल्याला चॉकलेट सिरप लागेल आणि एका ग्लासमध्ये आपल्याला हे चॉकलेट सिरप टाकायचं आहे व एक डिझाईन तयार करून घ्यायचे। रँडम कसंही तुम्ही टाकलं तरी चालेल आणि ग्लास फिरवायचा आहे। बघा कसा छान पॅटर्न तयार झालेला आहे। तुम्ही कसंही टाकलं तरी चालेल। आता आपल्याला ही कॉफी त्यात ओतायची आहे। जो कॉफीवर फेस आलेला आहे तो फेस त्याच्यामध्ये टाकायचा। आता 1 चमचा आईस्क्रीम टाका। हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे, तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा वापरू शकता। आता त्याच्यावर किसलेलं कॅडबरी चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट पण टाकू शकता।
मुलांना चॉकलेटचं वेड असतं, त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही आणखीन चॉकलेट सिरप टाकून मुलांसाठी तयार केलं तरी चालेल. आता आपली ही कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम तयार झालेली आहे. उन्हाळ्यासाठी एक मस्त रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.